पळ्यांच्या संग विठू नामात रंग नाद नभी उधळला गजर माऊलीचा गजर माऊलीचा गजर माऊलीचा गजर माऊलीचा जय महाराष्ट्र भावांनो. आज सुरुवात सूरज भाऊ करते ब्लॉगची. बोला सूरज भाऊ, बोला काय म्हणतो. म्हणत असताना आता आम्ही कुठं चाललोय, काय चाललंय? कुठं नाही, आम्ही चाललोय देवदर्शनाला. कुठं चाललोय ते सांगा पहिले, आणि काय झालंय ना ते आता तुम्हाला मागं जाऊन दाखवत होतो. मागं बघा काय झालं ते. नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं ब्लॉग मध्ये. साहिलचा आणि आता मी बस मध्ये. बोला तर साहिलचा आज फर्स्ट टाइम आहे पंढरपूरला जायचं. कधी गेलं नाही आधी, तर आता एखादं झाली त्याच्यामुळे म्हटलं चल जाऊन येऊ. आणि भाऊचा प्लॅन पण अचानक ठरला. सर काय सुट्टी देत नव्हतं त्याला. सुट्टी देतात असं काही नाही सर, सुट्टी देतात तुम्ही. मला माहिती रायगडचा प्लॅन कॅन्सल केलाय. अरे काम असतात. काय काम आहे ठीक आहे, चालतंय. आता बघू आता आपण पुढं काय होतंय काय नाही. जरा पर्सनल चाललंय त्याला. जरा तुमच्या मालकाकडे. हा, तर विषय असा आहे, सूरज भाऊनी केला लेट म्हणून आम्ही पोहोचलो थेट. काय करणार आता, भाऊनी एवढा लेट केलाय तर काय बोलायचं आता. तरी आम्ही गाडी सूरज भाऊनीच चालवली. तुम्ही बघितलं असेल आता काय कशी गाडी चालवली भाऊनी. एकदम स्पीड मध्ये. बसवाल्यांतर सांगितलं 5 मिनिटं बोललो येतोय, एवढा वेळ म्हणून असा विषय झाला. तर निघालोय आणि सूरज भाऊ इथं हे काढतोय स्नॅप. आता बसमध्ये आहे. 4-4.5 तासाचा वेळ लागेल असं मला वाटतंय. आता बघूया, 5-6 तास म्हणतोय तरी. 6 तास ठीक आहे, चालतंय. पुढं बघा आम्ही काय करतोय, कुठं थांबणार आहे. थांबल्यावर पण परत आता कंटिन्यू करूया. आता बाहेरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला कुठं पण आहे. आता आम्ही चतुर्शिंगीत आलो तर काही गोष्टी आठवल्या. प्रथम जोच आठवलं. वाढला असतं तिथे अक्षरशः. काय म्हणजे आले तुम्ही भाऊ, तुम्ही म्हणजे सोलून काढला असतं. नाही कसं, ऑफिस बघा म्हणून आम्हाला टोकला. पण मजा आली होती तेव्हा दर्शन वगैरे घेतलं. आणि माझे तुझा पण होता. हा, तुझा पण होता बरोबर. उपवास होता नवरात्रीचा. मजा आली होती, चांगलं वाटलं. मित्रांबरोबर जरा फिरलो पण जरा थोडं रात्री. आणि
दर्शन पण घेतलं आईचं. मोबाईल मध्ये बिझी. लेट बसची सुविधा ना क्लास ले क्लास तसं आहे चांगलं, पण जरा रिस्पॉन्स होता ना 5 मिनिटात म्हटल्यावर. एवढं वेळ म्हटल्यावर मग मी हँग झालो. म्हटलं आता गेली बस. नंतर बघतो तर काय ठीक आहे. चला जाऊ दे बाबा, आता काय बोलायचं. हा ब्लॉग मध्ये म्हटल्यावर ठीक आहे, चालतंय. पुढं बघा काय चाललंय काय. उतरलो आता. 3 वाजलेत. थंडी वाजत होती. AC फुल खतरनाक होतं. आणि सूर्याच्या अंगामुळे तर मी पूर्ण वाचलेले. मला आतमध्ये मी बसलो होतो तर मला काय हवा लागत नव्हती, काही नाही. मस्त एकदम चिल मस्त होतं. झोपलेलो. सूर्य कुडकुडला आहे. मी पण आत्ता कुडकुडतो थोडंफार नॉर्मल, एवढं काही नाही. हां डायरेक्ट सर्दी झाली. हां सूर्याला तर सर्दी झालेली आहे. पोहोचलो की आमचं. आणि आता बघू शकता तुम्ही, अख्खा रोड मोकळा आहे. सगळे कोणच नाही. अख्खा सामसूम गाड्या एवढ्या येतात. 3 वाजलेत आणि आम्हाला काहीच माहिती नाही. आम्हाला तर काय माहित नाही. आम्ही चाललोय. बॅनर बघितलं एक. बॅनर बघून पुढे चाललोय, आम्हालाच माहिती नाही. बघूया आता. पुढं अजून दर्शन घेऊ. आता पहिलं आंघोळ करणार. आंघोळ आत्ताच करून घेऊन या. आता नाही थोडं आता AC मधून तापून आलोय बसलो की. ठीक आहे, थोड्या वेळ थांबू. थोडं चहा बी पिऊ आणि नंतर मग बघूया. आंघोळ करूया पटकन. आणि दर्शनाच्या लाईनीत थांबायला आपल्याला तसा वेळ तर लागेल. 1-2 तास तरी मला वाटतं. 2 तास मला वाटतं. 5 वाजताच आपण हा तेच. ठीक आहे, बघूया पटकन. 2 तास माझ्या हिशोबाने. अक्का मोकळे. इथं थोडे लोक आहेत. लोक तर आहेत, थोडेफार लोक आहेत, पण माझ्या हिशोबाने दर्शनाला नाही का 6 तास लागतील कमीत कमी. 6 तास. हा असं माझा अंदाज आहे. तो फेल येऊ. माझा विचार फक्त 2 ते 3 तास. 6 ते 12 पण तास लागू शकतो. लवकरात लवकर होऊ शकतो. कारण का आता गर्दी कमी असणार आहे. गर्दी तर कमी. त्या हिशोबाने 2 तास ठीक आहे. बघूया. लेट्स सी. जय हरी. चला बघा पुढं काय आता आमचं काय होतं आणि काय. जास्त गाडींमध्ये तर व्हिडिओ वगैरे काढता आला नाही. आणि खूप दिवस आपला ब्लॉग नव्हता, तर आता काढलेला आहे. आणि शिंदे साहेब बघा काढलेलं आहे आता व्हिडिओ. कंपनीत आहेत, वेंडर आहेत. ते रोज म्हणतात काय कुठं जातो का नाही, कुठं जातो. आता आलो बघा तुमच्यासाठी पंढरपूरला. सुट्टी काढून आलो डायरेक्ट. ठीक आहे चला. आलोय आता आम्ही. आता मंदिराच्या जवळच आहे, एकदम मंदिराजवळ आहे. आता आम्ही आलो चंद्रभागेला आंघोळ करणार आम्ही. आता मस्त नदी, त्यात आम्ही आंघोळ करणार. सूर्य पण थांबलाय, तयार आहे एकदम. आता पोहायचंय. हो नाही, फक्त थोडाफार आंघोळ करू आणि मग येऊ. उगाच रिस्क नको आहे का. पाऊस तर नाही बरं झालं, एक बरं आहे. चला आंघोळ करतो आणि परत भेटतो. बाय बाय. झाले आता आंघोळ आणि आता निघालो आम्ही दर्शनाला. सूरज भाऊ तो फुल टाकाटक आहे. नवीन शर्ट घालून आहे फुल. मी तर आपलं नॉर्मल टी शर्ट म्हणलं कम्फर्टेबल वाटेल, त्यामुळे चला दाखवतो तुम्हाला पुढचं काय. रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी. लाईन बघून कशी वाटली? लाईन बघून काय वाटली आता, वाट लागली लाईन बघून. लाईन तर एवढं लांब आहे. आता आम्ही परत ते लाईन बघून अर्ध्यात सोडून इकडून परत आता बघतोय कुठून लाईन भेटते. कमीत कमी 3 ते 4 किलोमीटर लाईन आहे, कमीत कमी असेल. कमीत आणि लोकांचा अंदाज आहे 12 तास तर लागतील. माझ्या हिशोबाने दर्शनाला नाही का 6 तास लागतील कमीत कमी दर्शनाला. मग आता 12 तास. भावानं तरी रामकृष्ण हरी. एकादशीच्या नंतर आलो आम्ही, एकादशीच्या दुसऱ्या दिवशी. तरी एकादशी एवढं दिवशी नाही, विचार दुसऱ्या पण नाही, तिसरा आहे. करा. दुसरा दिवस तरी गर्दी काही कमी नाही. एवढी गर्दी आहे मानलं. एवढी गर्दी बघून तरी आम्ही थांबणार आहे आणि दर्शन घेऊन राहणार आहे. ज्याच्यासाठी आलं ते करू. चला मग, रामकृष्ण हरी. मंदिरापासून 2 किलोमीटर लांब, 2-3 किलोमीटर लांब आहे. 2-3 किलोमीटर लांब आहे मंदिरापासून. ते तर आहे. एवढी गर्दी आहे, लांबपर्यंत बघायला गेलं तर. सहा वाजले की काय म्हणजे अजून तरी आपण अर्धच लागली. अर्ध पण नाही, पावसाळ्यात 25% पण नाही आता. इकडे गर्दी इथून चालू झालेली आहे, एकदम पुढं झालेली चालू आहे. अजून आम्हाला पुढे क्रॉस करायचं मागं जे आहे ते लय वेळ आहे आपल्याला. बऱ्यापैकी भरपूर वेळ आहे आम्हाला. बघूया अजून किती वेळ आहे. 12 तास टार्गेट आहे. 12 तास. मला वाटतं 7 तास व्हायला पाहिजे. दहा वाजले तरी आम्ही इथंच अजून. आणि असे आम्हाला अजून 5 हे करायचे पार. 5 करायचे. कधी व्हायचं सध्या सांग. सगळे अंदाज पेलेत आता. जेव्हा दर्शन होईल तेव्हा आपलं रेल लागणार आहे. बाबाचे काढ ना भाऊ विठ्ठला म्हणताने. भावाला घेऊ ना, भावाला घेऊ का? नाही घ्यायचं. रामकृष्ण हरी. एक नंबरला तरी येतोय ना भाऊ. एंडोडी किती पर्सेंट आलं ते सांग भाऊ. व्हिडिओ हा ते तर आहे. आता किती भागवत शरणै शेट नंबर 1 पाशी या तुमची वाट पाहत आहे. भागवत शरणै 1 2 3 अजून तिथंच गिरके 3 घालत सेट आहे. अजून तिथंच आहे आम्ही. अजून पण तिथंच आहे. जाईल पुढं पुढं. अजून मला वाटतंय 10 वाजतील आता. 10 वाजतील. 10 वाजतील. याच्या पुढं हे पत्राच्या पुढं अजून 12 वाजतील. आजी म्हणतात 12 वाजतील. आजी म्हणतात 12 वाजतील. 12 वाजतील म्हणजे अजून वेळ. बघूया. चला काय होते. बसलोय आराम करत. सुरज भाऊ काय म्हणते? असं वाटतं आवाज तर एवढं बॅकग्राऊंडला येत पण नसेल मला वाटतं. सुरज भाऊ पण बसलेला आहे निवांत होते. लाईन फुल थांबलेले आहेत एकदम. विठ्ठला
आलो आम्ही बाहेर फायनली आणि आता लागलोय लाईन 800 मीटरच्या त्या लाईन 13 शेड होते पूर्ण सीट त्यातून बाहेर आलो. तुझं कसं वाटतं तेवढं लाईन फिरायला लागलं होतं बाई जोरात बोल आणि असं वाटतं चक्रव्यूहातून बाहेर आलोय. बाबांचे रिएक्शन बघा एकदम खतरनाक पण मजा आली सगळं एन्जॉयमेंट केलं मस्त. हा अनुभव वेगळा होता. असं एक गोष्ट आम्ही ऐकली होती, बघू आता पुढे जाऊन सिद्ध होते का नाही. हा, ते आहे ते नंतर आहे दर्शन घेतलं नंतर. पुणे हा तुम्ही पण पुण्यातून आले का? अच्छा आमच्या सोबत आहे सकाळपासून आमच्या सोबत आहे. मी असं युट्यूबला व्हिडिओ बनवतो हा आणि व्हिडिओ असं टाकत राहतो कुठं कुठं फिरत असेल ना असं टाकतो. चला आता जस्ट दर्शन झालं आणि एक नंबर वाटलं कारण का एवढं तासानंतर दर्शन झालं तर एक नंबर वाटलं. त्या दर्शन तर एक नंबर भारी झालं. पण जे हा लोक ठेवून ते असं फील जे झालं पहिल्यांदा आलो आणि ते जरा एक चांगलं वाटलं एक मस्त वाटलं. बाकी तर पुढं सांगतो कसं काय झालेलं आहे कसं किती वेळ लागला ते पण आपल्याला बोलायलाच लागेल असं पण आहे का नाही. ठीक आहे पुढं आज आम्ही सांगतोच तुम्हाला काय काय झालेलं आहे आणि मज्जा तर तशी भरपूर केली बरोबर का नाही. पुढच्या तर दिसला आता बाजार अरे बाबा अख्खं हे बघायला खेळा. आपण कशासाठी आलोय आपण बघायला फक्त हे आलोय नाही ते पुढचे राऊंड जे आहे ते झुला म्हणते झुला. बोल तुझा आला इथे आता घेऊन मला बघूया. निघालो आता तिथून मस्त वेगळी तुम्ही आता बघितलं असेल फिरत होतो चांगलं एवढंच नंतर निघालो आणि तुझ्याचा कॉलर बोलतोय आता बस बघूया बस भेटते का आणि त्याच्यानंतर जेवणचं पण बघायला लागेल. चला बघू बस स्टॉपवर पोचल्यानंतर बस कधीची वगैरे सगळं सांगतो तुम्हाला पण. चला बघू. आणि मेन गोष्ट चार्जिंग नाही आहे तर बंद झाला तर थोडं ॲडजस्ट करा कॅमेरा बंद होईल आणि डायरेक्ट मग बसमध्ये चालू करू शकतो चार्जिंग झाल्यावर. चला भेटून नंतर पुढं आता चार्जिंग तर काय नाही परत बघू आता भेटली प्लस स्लीपरच भेटली लवकर भेटली ते पण बरं झालं आपल्याला टेन्शनच नाही काय. सूर्य तर आता तयारीत आहे पूर्ण जर्किंग वगैरे फुल थंडीने त्याची तर तब्येत गेली आहे. हां बाकी तर आपलं मला तर एक नंबर वाटतंय. थोडं इमोशनल पण झालं होतं येताना आणि आमच्यासोबत बाबा होते ते तर जास्तच इमोशनल झाले. हा सूर्य बाबा कसले इमोशनल झाले होते काय का नाही बाबाला इमोशनल झालं. ठीक आहे आता बसलो आहे तेच सांगायचं होतं आणि चार्जिंग नाही आहे चार्जर लावून पण ठेवलं आहे त्याचं दाखवायचं होतं. चला थांबायला हॉटेलमध्ये जेवायला वगैरे तेव्हा मग परत कंटिन्यू करू आपण. सूर्य काय बोलायचं आहे का? चला गुड नाईट. झोपत थोडं करत बाय बाय.
गाडी थांबली आता जेवणासाठी आणि सकाळपासून तर काही खाल्लं नव्हतं. परत कोणी आता कॅमेरा धरलेलं आहे. बाकी तर सकाळपासून फक्त एक वडापाव, बाकी तर सिंपल चहा बिस्किट अजून एक बिस्किट मला वाटतं माझ्या बॅगेत आहे वाटतं. नाही 4 बिस्किट आणले होते आपण, खाल्ले वाटतं ना. खाल्ले बाकी सूर्य आता जेवायला आलं कसं वाटतं? लय भूक लागली. ब्लॉग नंतर काढू, आधी जेवायचं बघ. आधी जेवण मागवून घेऊ पटकन, सगळे आपल्या समोरच थांबलेले आपण. निघालो आता, मस्तपैकी जेवण झालं, एकदम पोट भरलं. सूर्या काय वाटतो? हा तर जाम झालेलं आहे पूर्ण. आणि मी तर मस्त जेवण केलंय आपलं. आणि एक मजा सुटस मसाला वापर सांगितला, भाऊनी फक्त पापड आणून ठेवला आमच्यासमोर. हॉटेलचं सर्विस एक नंबर होती ना म्हणून. चला बाकी आता उतरल्यावर डायरेक्ट चालू करतो. आता झोपतो, जरा आराम करतो. बसने सोडला आम्हाला आता फुगेवाडीला. तिथून आता बसने डायरेक्ट आलो 10,000 रुपयाने. आता सूर्या तर उतरला इथं मागं पिंपरीला आणि मी कन्नड सोडून आता रिक्षा डायरेक्ट घरी जाणार. रिक्षा पकडून डायरेक्ट घरी. आणि एक नंबर वाटलं मला तर, भारी वाटलं. ते लोक कनेक्टेड झाले होते सगळे आणि ते कनेक्टेड होते बाबा वगैरे. एक नंबर फिलिंग होती लोकांबरोबर कनेक्ट होऊन वगैरे. म्हणजे आपले लोक सारखे वाटले होते. आणि एक बाबा होते ते तर रडले होते आम्ही चाललो होतो तेव्हा. एक फिलिंग वेगळी होती, इमोशनल झालं होतं तेव्हा. आणि बाकी काय नाही, बस चला ब्लॉग एंड करतो. बाय बाय. ब्लॉग एंड करायच्या आधी मी आता पोचलोय आणि बाकी काय नाही. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा चला, मित्र भेटला होता. चला मग, रामकृष्ण हरी.